नेसंट ऑक्सिजन आहे, कळतो. दुर्डी माहित आहे का? दुर्डी, वेस्ट पेपर बास्केट इन युअर लँग्वेज, माहित आहे ना? तिला छिद्र असतात बघा, है ना? त्या दुर्डीमध्ये छिद्र असतात सगळे. आपण त्याच्यामध्ये कधी पोळ्या वगैरे ठेवतो, पाहिली या दुर्डी? तर एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असेच पलीकडचे शिक्षक आहेत ना बसले, तुमचे कीर्तनकार, चांगले शिक्षक, ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते. त्यांनी सगळे विद्यार्थी बोलावून घेतले आणि त्यांनी ती छिद्र असलेली दुर्डी त्यांच्या हातात दिली आणि सांगितलं त्या नदीचं पाणी भरून घेऊन या दुर्डीमध्ये. तर सर्व मुळे म्हणाले, काय शिक्षक, म्हणजे ते कीर्तन करून वेडा झाला असं काही तर झाल्यासारखं झालं. मग कसं काय येईल दुर्डीमध्ये पाणी? मग ते गेले, काय झालं, त्यांनी सांगितले की याच्यामध्ये काही टाकायचं नाही, न टाकता घेऊन यायचं, म्हणजे प्लॅस्टिक टाकू नका, काही टाकू नका, पण दुर्डी भरून घेऊन या. मग ते गेले घ्यायला. मग थोड्या वेळाने काही नाही, दुर्डी भरून बघितली, वर पाणी येत नाही मध्ये. पुन्हा काही जणांनी बघितली, पाणी येत नाही मध्ये. मग काय थोड्या वेळाने आले, 2 तासाने आले, 3 तासाने आले. सकाळी 9ला सांगितलं होतं, म्हणले 5:30ला भेटू आपण. मग 5:15 वाजता हे गेले तिथे. ते म्हणले, आले का सगळे? ते म्हणले, आले सर. आणलं का पाणी कोणी? नाही म्हणले सर. कसं पाणी येणार? छिद्र असले दुर्डीला कधी पाणी येत असतं का? येऊ शकत नाही. मग म्हणाले, मोजा. तर 99 होते. म्हणले 1 नाही आहे सर, पळून गेला असेल म्हणे तो घरी. तू कसा येणार? तर ठीक आहे, माझा 5:30चा वेळ आहे, आपण पाहूया म्हणले. आणि मग 5:30 वाजता ते तिथे गेले. तर एक विद्यार्थी त्यांचा दूरवरून दुर्डीमध्ये पाणी घेऊन येत होता भरून. मग ते पाणी आणल्यानंतर ते दुर्डीतलं भरलेलं पाणी पोरामाले नाही प्लॅस्टिक टाकलं असेल. ते जेव्हा जवळ आला तेव्हा त्याने दाखवली दुर्डीत प्लॅस्टिक नव्हतं, पण दुर्डी भरून पाणी त्याने आणलं होतं. मी कसं आलं? विज्ञान सांगतो. विज्ञान असं आहे की आपण जेव्हा ही दुर्डी आत बुडवता आणि वर काढता, तर दोघांचा संगम जिथे होतो, हवेचा आणि पाणी खाली पडते त्याचा, त्यावेळेस नेसंट ऑक्सिजन तयार होतो फ्रिक्शनने. तो नेसंट ऑक्सिजन त्याच्या लाकडं आहेत त्याचे, त्या लाकडामध्ये घुसतो. लाकूड जेव्हा पाण्यात भिजतं ना, तेव्हा ते सुचतं ना, मोठं होतं ना, तसा ते भिजतो. आणि मग पुन्हा आपण मध्ये घालून पुन्हा उचललं, फक्त आतच टाकून देवला होत नाही, लाकूड कुजून जातं. पण ते लाकूड आत वर, आत वर असं जर 1,00,000 वेळा, किती? 1,00,000 वेळा दुर्डी भरून ती जर वर उचलली आणि पुन्हा बुडवली, तर त्याच्यामध्ये येणारा नेसंट ऑक्सिजन हा त्या लाकडांना फुगवतो आणि जे छिद्र आहेत त्याचे छिद्र बुजवतो. आणि एकदा छिद्र बुजले, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5:15 वाजेपर्यंत न जेवण करता, कारण मध्ये थांबलं की पुन्हा नेसंट ऑक्सिजन कमी होऊन जातो आणि पुन्हा छिद्रे मोठे होतात. न थांबता सकाळी 9 ते संध्याकाळी 5:15, म्हणजे किती तास झाले? 8.25 तास ती दुर्डी म्हणजे मध्ये घालायची, पाण्यात उचलायची, मध्ये घालायची, उचलायची, हळूहळू भरत येते. थोडी थोडी भरत, थोडी थोडी भरत पूर्ण भरते. आणि ती जेव्हा 1,00,000 वेळा खालीवर होईल पाण्याच्या, तेव्हा ती दुर्डी पाण्याने भरता येते, मध्ये प्लॅस्टिक न टाकता. तर असं करून, एवढी दिवसभर मेहनत करून, दोन्ही गोष्टी आहेत, इंटेलिजन्स आहे आणि मेहनती आहे, हुशारी आहे आणि मेहनती आहे, हे करून त्या विद्यार्थ्यांनी ती दुर्डी भरून आणली होती. का? शिक्षक सांगतं ते बरोबर असलंच पाहिजे असं त्या विद्यार्थ्याला वाटत होतं. म्हणजे कुठंतरी आपलं चुकतंय, शिक्षकाचं नाही. म्हणून शिक्षकावर विश्वास असणं गरजेचं आहे. तो विश्वास, हुशारी आणि काम करण्याची तयारी, हार्डवर्क हे केल्यामुळे ती दुर्डीभर पाणी आलं होतं. आणि त्या माणसाचं नाव, त्या मुलाचं नाव होतं APJ अब्दुल कलाम. पुढे चालून ते एवढे मोठे सायंटिस्ट झाले, भारत देशाचे प्रेसिडेंट झाले. आणि आपण नेहमी म्हणतो ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात,
म्हणून बाळाचे पाय हे नक्कीच पाळण्यात दिसतात, त्याची हुशारी पाळण्यात दिसतच असते. आणि म्हणून त्यांनी जे केलं त्याला म्हणायचं हार्डवर्क. तर आपल्याकडे काय महत्वाचं आहे? एक महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याकडे नियमितपणा असला पाहिजे. आपला जर नियमितपणा असेल तर यश नक्की येतं. पुढे अभ्यासाची पद्धत आपल्याला माहित पाहिजे. अभ्यास कसा करायचा ह्याची पद्धत आपल्याला माहित पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आपला हार्डवर्क करण्याची सवय पाहिजे. अभ्यास हाही हार्डवर्क आहेच. आणि नेहमी लक्षात ठेवा की आपण बघतो 40% 100% मार्क मिळतात. असं का होतं? तर सर्वच मुलं आहेत ना. मग इतका फरक का? आपल्या मेंदूमध्ये, कुणाच्याही मेंदूमध्ये एक्सेप्ट काही लोकांचा मेंदू हा IQ कमी असतो, पण तो आपला कळतो. पण ज्यांचा IQ कमी नसतो अशी 97% मुलं आहेत, मुलं मुली. म्हणजे फक्त 3% लोकांचा IQ कमी असतो. मग आता एवढं असल्यानंतर एकाला 40% आणि एकाला 100% का होतं? कारण आपण आपले जे घटक आहेत, काय सातत्य आपलं नसतं, नियमितपणा नसतो, अभ्यासाची पद्धत नसते, हार्डवर्क नसतं. म्हणजे आलं पुस्तक टाकलं खेळायला गेलं, विल पॉवर नसते. आणि बाबांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या सवयी लहानपणी लागतात त्याच सवयी पुढे राहत असतात. आणि म्हणून आपण त्याच सवयी जर पुढे ठेवल्या तर यश निश्चित येतं. पण या सवयी कुठल्या आहेत? अभ्यासाच्या सवयी आहेत. लहान लहान सवयी आहेत, मोठ्या नाही. या आपण केल्या तर आपलं यश नक्की येतं. पण आपण तसं करत नाही आणि म्हणून आपण यशस्वी होत नाही. हे बघा, आता जसं सांगितलं किंवा मी डॉक्टर झालो, पण तुम्हाला निश्चित सांगतो 1ली ते 10वी अभ्यास करत असताना नेहमी एकच विचार केलाय की आपला आता प्रकाश संपणार आहे, सूर्यप्रकाश थोड्या वेळाने नाही आहे, तितकाच वेळ मला मिळतो, अभ्यास करायचा आहे, तो माझा झाला पाहिजे. आणि तो जर झाला अभ्यास, पुन्हा संध्याकाळी अभ्यास नाही करू शकत मी. आणि म्हणून रोज अभ्यासाकडे लक्ष देणे, अभ्यास करणे 10वी पर्यंत. PUC फर्स्ट इयरला सर्वच होत्या, सर्व सोयी होत्या मला. पण सोयी नसतानाही अभ्यास आपण करू शकतो. मुंबईमध्ये तर तसं काहीच नाही आहे. पण मुंबईमध्ये खूप मोठे अट्रॅक्शन्स आहेत, बाकीचे सिनेमा आहे, बाकी जवळचे मित्र आहे, फिरायला आहे. या सर्व गोष्टी निश्चित करा. पण कधी? आधी यश घ्या, यश मिळवा. म्हणजे काय, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, चित्रकार व्हा, जे काय व्हायचंय अगोदर व्हा. आणि त्यानंतर पुढे काय हे बघा. पुढे जाऊन तुम्हाला सिनेमा बघायला कुणी अडवणार नाही, भटकायला कुणी अडवणार नाही, फिरायला अडवणार नाही. पण पुन्हा त्यावेळेस तुम्हाला 8वीत बसता येणार नाही. बसता येईल का? नाही बसता येत. तेव्हा 9वीत बसता येणार नाही, 10वीत बसता येणार नाही. आणि म्हणून विद्यार्थी हा आत्ताच असतो. आणि म्हणून एवढी मोठी संधी आहे. हे बघा, प्रत्येक माणसाला संधी मिळतच असते. पण ही संधी कशी आहे? ही संधी तुमच्या घरावर येते, ती टकटक करते, परत जाते, पुन्हा टकटक करते, परत जाते, पुन्हा टकटक करते, परत जाते. जर तुम्ही दरवाजा काढला नाही तर ही संधी पुन्हा तुमच्याकडे येत नाही. दरवाजा काढणे म्हणजे काय? आपल्या मेंदूचं आवरण काढून आपल्या मेंदूला अभ्यासाला लावणे म्हणजे दरवाजा काढणे. पण आपलं काय झालं असतं, आपण तो दरवाजा उघडतच नाही. आपला दरवाजा बंद असतो का? एकदा घरी गेलं की घरी वायफाय असतो. मग तो वायफाय घ्यायचा, बाजूला जायचं आणि जे कसल्याच कामाचे नाहीत अशा मित्रांना व्हॉट्सअप करत राहायचं. मला सांगा, मित्रांना व्हॉट्सअप केल्यानंतर झालेले फायदे एक जणांनी उठून सांगावे मला. आहेत का काय फायदे? काहीच नाही. वेळ वाया, टाइम वाया, सगळं व्यर्थ आणि पुन्हा शेवटी भांडणं. आणि म्हणून आपल्याकडे आज हा जो मोबाईल नावाचा माणूस आहे यांनी आपल्याला खूप मोठ्या अडचणीत आणलाय. आणि यामुळे अभ्यास होत नाही,
डोळे कोरडे पडतात, डोकं दुखायला लागतं, पण आपण तो मोबाईल वापरतोच. मला असं वाटतं की ही खूप चुकीची गोष्ट सध्या होत आहे. आणि म्हणून आपण मोबाईल निश्चित वापरा, पण आपला अभ्यास झाला त्यानंतर वापरा. अभ्यास होईपर्यंत मोबाईलच्या मागे लागू नका. अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. ते केल्याने आपलं यश येणार आहे. कारण 8वी मध्ये आहात, 9वीत जाल, 9वीतलं 10वीत जाल, 10वीला बोर्ड आहे. बोर्डामध्ये पर्सेंटेज तुम्हाला कमी मिळालं आणि विल पॉवर चांगली असेल तर विशेष काही फरक पडत नाही. आजच एका मनोज शर्मा नावाच्या IPS अधिकाऱ्याचं छापून आलंय पेपरला. काय छापलंय? तो 10वी मध्ये 35% मार्काने पास झाला. PUC फर्स्ट इयर मध्ये नापास झाला. नापास झाल्यानंतर त्यांनी काय ठरवावं? नाही, मला आता IPS व्हायचंय. मला सांगा, 10वी मध्ये कमी मार्काने पास होणारा, PUC फर्स्ट इयरला नापास होणारा मुलगा होऊ शकतो का IPS? होऊ शकत नाही. पण त्यांनी असं विल पॉवर ठरवली की नाही, मला व्हायचं आहे. का व्हायचंय? कारण वर्गात सर्वजण त्याला काय नापास झाला, सगळे चिडवायला लागले वर्गामध्ये. मग त्यांनी ठरवलं नाही, मी आता अभ्यास करणार. त्या माणसाने पुढच्या 2 वर्षामध्ये, म्हणजे PUC फर्स्ट इयर झाल्यानंतर 2-3 वर्षात BA केलं, जाऊन दिल्लीला राहिले, UPSCची एक्झाम दिली, IPS झाले. आता नाशिकचे कमिशनर आहेत आपले. काय झालं होतं? 10वीत मार्क नाहीत, PUC फर्स्ट इयर नापास. आता काय आहेत? IPS ऑफिसर, कमिशनर. का झाले? एकच गोष्ट, दुसरी काही गोष्ट नाही, विल पॉवर. त्यांचं नाव मनोज शर्मा आहे, कधी भेटलं तर भेटा. विल पॉवर. पण आपल्याकडे जर इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. आपला मेंदू 40% वालाचा मेंदू आणि 100% वालाचा मेंदू सारखाच असतो, फक्त तो वापरला गेला नाही वापरल्यामुळे. कारण आपण कसं आहे, आपण खूप काळजीपूर्वक या गोष्टी करत नाही. आणि मग जेव्हा आपलं एखादं BA होतं, ग्रॅज्युएट होतो, त्यावेळेस म्हणतो आता नोकरी नाही. काय करतो मग? कारण नोकरी नाहीच आहे. आज सरकारी नोकऱ्या नाही आहेत, कमी झाल्या आहेत, लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. तर मग काय केलं पाहिजे? असं शिक्षण घ्या की ज्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. म्हणजे तसं कुठलंही टेक्निकल शिक्षण घ्या की ज्यामुळे तुम्हाला नोकरी मागायची गरज नाही. आणि समजा ते नको असेल, अधिकारी व्हायचं आहे, तर इच्छाशक्तीने अभ्यास करा. कारण MPSC मध्ये डेप्युटी कलेक्टर होता येतं, तिकडे जाऊन तुम्हाला IAS IPS होता येतं, निश्चित होता येतं. पण कधी होता येतं? इतरांपेक्षा जास्त अभ्यास केला जातो. कॉम्पिटिशन आहे ना, कॉम्पिटिशन आहे. आणि या कॉम्पिटिशन मध्ये चांगले मार्क्स पडले, यश हमखास आहे. पण आपल्याकडे तसं होतं का? कॉम्पिटिशन आपण करतो का? करत नाही. आता तुमच्यामध्ये बरेचसे आई वडील, पॅरेंट आले आहेत, तर त्यांना मला सांगायचं आहे की माझे आता परवाच वाढले. आई ही माझ्या पहिल्या दिवसापासून शिक्षणात मला मदत करायची. आई शिकलेली नाही आहे, वडील पण शिकलेले नाही आहेत, घरात मी पहिला शिकलो. आणि तिला नेहमी असं वाटायचं माझ्या आईला की हा शिकला पाहिजे. पण माझ्या आई आणि वडिलांनी मी काय व्हावं हे मला कधीच नाही सांगितलं, कारण त्यांना कळतच नव्हतं काय झालं पाहिजे ते. आणि म्हणून त्यामुळे कसं झालं की मला असं वाटलं की नाही, माझ्या आई वडिलांसाठी मी शिकलं पाहिजे. माझ्या 2 बहिणी, 1 भाऊ शिकलेला नाही आहे, पण माझा 1 भाऊ शिकला. त्याचं भाषण तुम्ही ऐकलं असेल, विठ्ठल. तो चांगलं भाषण करतो. तो माझी सुधारित आवडते, लहान आहे माझ्यापेक्षा. तर त्याला मी इथे आल्यास सांगितलं MCS प्लॅस्टिक कर. नाराज झाला माझ्यावर. आता तो लातूरमध्ये आहे. MCS प्लॅस्टिक केल्यानंतर तिथं तो मोठा दवाखाना चालवतो. पण त्याला मी पहिलीत घातलंच नाही, दुसरीत घातलं. कारण मोठा झाला होता तेव्हा मी MBBSला लागल्यास 2 बहिणी, 1 भाऊ मी शिकवला. बाकीच्यांना शिकवता आलं नाही, शक्य नव्हतं त्यावेळेस. पण शिक्षण एक अशी गोष्ट आहे की जे तुम्हाला मोठं करतं. आणि ते कसलं शिक्षण की त्यामध्ये तुम्ही लक्ष देऊन शिकलं पाहिजे. पण आपल्याकडे सिरियसनेस नावाची गोष्ट आपल्या येते कधी? जेव्हा आपलं कळतं की आता आपलं काही नाही आहे, म्हणजे आता आपण आई वडिलावर, भावावर किंवा बहिणीवर अवलंबून आहोत.
तेव्हा असं वाटतं की आता आपण काय करायचं, दुसऱ्याच्या ह्याच्याकडे बघायचं, मग पुढे चालून मग माणूस व्यसनाधीन होतो. पण आताचा हा जो गोल्डन पिरियड आहे, 8वी ते BA किंवा 8वी ते 12वी, हा गोल्डन पिरियड आहे, तुमच्या आयुष्याचा गोल्डन पिरियड आहे, पुन्हा येणार नाही. तर या पिरियड मध्ये जर आपण वेळ दिला, खेळायचं तुम्हाला निश्चित खेळा. जेव्हा तुम्ही SSC व्हाल, MBBS ला लागलात, काय काम आहे, खेळा. इंजिनिअरला लागलात, खेळा. पण तुमचं आधी ध्येय ठेवा. कुठलंही एक ध्येय ठेवा. असं नाही की तुम्ही हेच झालं पाहिजे, शिक्षक झालं तरी चालतंय किंवा आर्टिस्ट झालं तरी चालतं. आणि आई वडिलांना मला तेच सांगायचं होतं की माझ्याकडे मी एक गोष्ट पाहतो की आई वडील MBBS ला मुलगा जावा यासाठी फार प्रयत्न करतात. का? कारण ते स्वतः MBBS झालेले नसतात, त्यांच्या अपेक्षा राहिलेल्या असतात. आणि मग मुलाने असं व्हावं. माझी तुमच्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मुलासाठी वेळ द्या. आपण सर्वजण मुलासाठी वेळ द्या. आपल्याकडे काय झालंय, नवरा आणि बायको दोघेही काम करतात, त्यामुळे मुलाला कोण सांभाळतं, आया सांभाळते. तिचा IQ त्याला येतो. आणि म्हणून आपण जर वेळ दिला थोडा वेळ, कारण घरी आलं तुम्ही नोकरी करून की पुन्हा तुम्ही फोनवर बसता, बाहेरच्या लोकांना बोलत बसता, त्यापेक्षा घरामध्ये 2 तास सगळ्यांचे फोन बंद करा. कुटुंब नावाची गोष्ट पुन्हा अंमलात आणा. आपला मुलगा आहे त्याच्याकडे बघा, मुलगी आहे त्याच्याकडे बघा, घरच्या सगळ्या लोकांशी बोला आणि 2 तास त्याने अभ्यास किती केला आहे हे विचारा, अभ्यास घ्या. असं केल्याने आणि त्याला जे व्हायचंय त्याची इच्छा काय आहे हे पहा. आपला मुलगा आणि मुलगी हे आपले मित्र असले पाहिजे आणि ते असतील तर मग सांगतील मला हे व्हायचंय, मला हे व्हायचंय. माझा मुलगा आहे तो डोळ्याचा डॉक्टर झाला, त्या मी सांगितलं तू IASC परीक्षा दे. त्याने मला SMS टाकला, पप्पा मला IAS व्हायचं नाही आहे. मी म्हणलं दे परीक्षा. 1 महिना तयारी करून परीक्षा दिली, प्रियान्युअलला पास झाला, म्हणजे प्रिलिम असते त्यांची. मग त्याच्यानंतरची मेन परीक्षा असते. त्याने मला टाकलं की मला नको आहे, मला डॉक्टर व्हायचं. आणि तो त्याची जी इच्छा होती तो झाला. मी त्याला सांगितलं हो होऊन जातो, जे व्हायचं ते हो. म्हणजे जर तुम्ही त्याला फ्रीडम दिलं तर मुलगा यशस्वी होतोच, पण आपण तसं करत नाही. आणि मला असं वाटतं की मुलांना फ्रीडम द्या, पण मुलांचं इन्क्लिनेशन बघा, त्यांना कुठे जायचंय हे पहा. आणि तसं तुम्ही पाहिलं तर हे हमखास येतं. तुम्हाला जे मी सांगत होतो, शिक्षणाला काही वय नसतं. मी जेव्हा मुंबईत आलो तर तुम्ही आता जी माझी भाषा बघताय ती लातूरची भाषा आहे, मुंबईची नाही. इथं आल्यानंतर मग मी जेव्हा प्रोफेसर होतो, जेव्हा बोलायला लागलो, आमच्या गावाकडे असं गाढव मूर्ख वगैरे साधं साधं म्हणतात, ते काही शिव्या नसतात. इथले लोक सगळे चिडायला लागले माझ्यावर. ते कुलकर्णी नावाचे सर होते, इंडो अमेरिकन क्लासेस होते बघा, तिथे असायचे ते. तर त्यांचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं तर बॉम्बे हॉस्पिटलला, दुसऱ्याचं करण्यासाठी ते माझ्याकडे आले. डोळ्याचं ऑपरेशन कसं आहे, डोळ्यात जो लेन्स बसतो तो जर बरोबर बसला तर चांगलं. तर बॉम्बे हॉस्पिटलचं केलेलं जे होतं त्यात लेन्स टाकला होता, पण माझे विद्यार्थी बघतात सर्व, त्याने तपासून त्या लेन्सची पॉवर काढली, मी टाकलं डोळ्यामध्ये लेन्स, तो चांगला बसला. आणि मग त्यांना जास्त दिसायला लागलं. ते म्हणले ह्याला मी 60,000 दिले, ह्याने कमी दिसतं. याला तर 4,000 लागले, पण ह्याने चांगलं दिसतं. तुझा हात फार चांगला आहे. मला थँक्यू. नाही म्हणाले, पण मुंबईत आलायस, मग तुझी भाषा थोडी बदलली पाहिजे. म्हणजे काय, 39 वर्ष वय होतं माझं. मी किडनी बदलण्यासाठी मुंबईत आलो. मला काही मुंबईला यायचं नव्हतं, माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या होत्या, त्याच्यासाठी मी आलो होतो. माझ्या आईने मला किडनी दिली. माझी आई आता 86 वर्षाची आहे. आई आणि वडील हे 3 महिने झोपले नव्हते, कारण मी आजारी होतो. आणि त्यावेळेस स्कोपी नसायचं, जसं आता सांगितलं ह्याच्यामध्ये की स्कोपी नव्हती तेव्हा. तर बेंबीपासनं ते पाठीपर्यंत असं कापावं लागायचं आणि त्याच्यातनं ती किडनी काढायची. तर माझ्या आईला डॉक्टर चिब्बर म्हणाले की हिंदीमध्ये की हम तुम्हारा किडनी निकालने वाले आहे. तिला कुठे हिंदी येणार आहे. ती म्हणली काढ, पण मला बोल दे म्हणली, आणि बोलतच ठेव. मग
समज म्हणली पहिली नाही बसली दुसरी घे, पण माझं पोरगं वाचलं पाहिजे. कोण म्हणू शकतं हे? आई. तिने मला किडनी दिली तर त्यावेळेस पूर्ण तिला 166 टाके बसले होते. दुसऱ्या दिवशी ती मला बघायला आली. काय बघायला आली? मग खरं सांगते डॉक्टर का नाही सांगत? गावाकडची माणसं. खोटं तर नाही सांगत डॉक्टर जिवंत आहे म्हणून, मेला तर नाही तात्या. आणि ती मला बघायला आली. मला काय तिला भेटता येत नव्हतं. काचेच्या त्या रूम मधून मी असा हात केला आणि माझ्या आईला अतिशय आनंद झाला की माझा मुलगा जिवंत आहे. तिला कधी असं वाटलं नाही की मला एवढं काही झालंय. तर त्यासाठी मी मुंबईत आलो होतो. आणि त्याच काळात मी ऑपरेशन केल्यास हे कुलकर्णी सर म्हणले आता तू क्लासेस जॉईन करायचे. तुम्हाला माहिती आहे मास्तर किती खतरनाक असतात. तुम्हाला येतात, शिकवतात ना मास्तर. आणि मला त्याने ट्युशन लावलं. वय वर्ष 39. एक डिक्शनरी देऊन टाकली, ऑक्सफोर्डची डिक्शनरी. ही पाठ करायची म्हणे सगळी. कशी पाठ करायची? प्रोनाउन्सिएशन पाठ करायला लावली मला. मला इंग्रजी माझं शिक्षण इंग्रजी झालं. पण त्यांनी काय शिकवलं मला? वॉकिंग टॉकिंग इंग्लिश. मला मुंबईत आलास तू, इथं मुंबईत असं नाही चालत, याला घाटी बनते. आणि मग ते घाटी म्हणलं नाही पाहिजे, तुला वॉकिंग टॉकिंग इंग्लिश आली पाहिजे. आता तुम्ही काही बरेचसे कॉन्व्हेंटचे असाल. कॉन्व्हेंटचे किती लोक आहेत तुमच्यामध्ये? हात वर करा.